नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। आज आम्ही तुम्हाला केज तालुक्यातील एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत की ज्या ठिकाणी आपण जर गेला नसाल तर त्या ठिकाणचे विहंगम दृश्य सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल। तसं तर असं म्हटलं जातं की आपलं गाव, आपला परिसर आणि त्या गावामध्ये होणारे कार्यक्रम, त्या गावामध्ये असलेले काही सुंदर अशा प्रकारचे जे काही उत्सव असतात, मेळावे असतात, त्याचे नेहमीच आपल्याला आकर्षण असते। मग आपण कितीही दूर राहायला असू देत, त्या वेळेला आपली पावले त्या आपल्या भूमीकडे आणि आपल्या परिसराकडे आपसुकच वळत असतात। आणि असेच एक ठिकाण केज तालुक्यामध्ये आहे। अध्यात्म आणि मनोरंजनाचं एक सुंदर अशा प्रकारचं ठिकाण म्हणजे उत्तरेश्वर पिंपरी येथील महादेवाचे जागृत देवस्थान। मागच्या कित्येक वर्षांपासून या देवस्थानाला अगदी ग्रामीण असेल, शहरी असेल, सर्वच भागातील लोक त्या ठिकाणी महाशिवरात्रीलाच नाही तर इतरही वेळी जातात आणि नतमस्तक होतात। एवढंच नाही तर त्या ठिकाणी उत्तरेश्वर महाराज ज्या ठिकाणी आहेत पिंपरी येथे, त्या ठिकाणी मोठी जत्राही भरते आणि त्या जत्रेमध्ये आबालवृद्ध अगदी मनसोक्त आनंद लुटतात। खरं तर उत्तरेश्वर पिंपरी हे देवस्थान आणि याला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की या ठिकाणी जटायू पक्षाची उत्तरक्रिया झालेली होती आणि याच ठिकाणी त्या जटायू पक्षाचे उत्तरक्रिया झालेली असल्यामुळे या ठिकाणाला उत्तरेश्वर असे नाव देण्यात आले। आणि असेही सांगितले जाते की स्वतः प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी स्वयंभू पिंडीची स्थापना केलेली आहे आणि म्हणून हे जागृत देवस्थान आहे। भक्तिभाव तर आहेच, परंतु मनोरंजनाचीही विविध साधने विस्तीर्ण अशा पसरलेल्या नदी परिसरामध्ये जी भरलेली जत्रा असते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी हजारो तर नाही म्हणता येणार, परंतु लाखो लोक संपूर्ण बीड जिल्ह्यातून आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी येतात आणि भक्तिभावाने दर्शन घेतल्यानंतर जत्रेमध्ये अगदी मनसोक्त आनंद घेण्यासाठी फिरतात। खरं तर या ठिकाणी आबाल असोत, वृद्ध असोत, तरुण असोत किंवा स्त्री असो, पुरुष असो, सर्वांनाच आकर्षित करणारी ही उत्तरेश्वर पिंपरीची जत्रा। अगदी खाऊ गल्लीपासून रहाटपाळणे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची दुकाने असतील, या ठिकाणी सजलेले असतात, थटलेले असतात आणि रात्रीच्या वेळेस जे काही संगीताचे दिवाणे आहेत त्यांच्यासाठी अगदी लोकनाट्य तमाशा मंडळाचीही या ठिकाणी व्यवस्था असते। काही जण लोकनाट्य तमाशा मंडळ याचा आनंद घेण्यासाठी जातात, तर काही जण मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यासाठी जातात। मात्र सर्वच जण सर्वात अगोदर या जागृत देवस्थानाचे अगदी भक्तिभावाने दर्शन घेतात। जत्रेमध्ये आलेल्या लोकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केज पोलिसाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो। अगदी कारण यात्रा म्हटलं की हौसे, नवसे आणि गौसे अशा प्रकारचे लोक या ठिकाणी आलेले असतात। कोणाचा काय उद्देश असतो आणि कोण कशासाठी आलेलं असतं याचा विचार करून तगडा पोलीस बंदोबस्त असतो आणि म्हणून या ठिकाणी जे लोक येणारे आहेत त्यांच्या सुरक्षिततेची काळजीही घेतली जाते। मग कुटुंब
सधन असो, मध्यमवर्गीय असो किंवा अगदी गरिबीच्या परिस्थितीमधील असो, त्या सर्वच स्तरातील आणि सर्वच कुटुंबातील लोक उत्तरेश्वर महाराजाच्या चरणी त्या ठिकाणी लीन होतात आणि आपलं गाव, आपला परिसर आणि आपल्या भूमीची ओढ आणि आपल्या भूमीमध्ये जी काही अशा प्रकारचे सण आणि उत्सव होतात त्याला भक्तिभावाने आणि आवर्जून हजेरी लावतात. अगदी खाऊ गल्लीपासून ते कपड्यांच्या दुकानापर्यंत या जत्रेमध्ये दुकाने थाटलेली असतात. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शहरामध्ये जनरल स्टोर्सवर जे काही सामान मिळते ते सर्व सामान या यात्रेमध्ये येते आणि आडव्या तिडव्या उभ्या अशा ज्या लाईन असतात व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्या दुकानांची मांडणी केलेली असते. मग वेगवेगळ्या प्रकारची जी दुकाने आहेत त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा संकोच न बाळगता लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खरेदी करतात. अगदी मोठ्या प्रमाणावर पोटपूजाही करतात आणि त्या ठिकाणी जे मनोरंजनाची साधने आलेली आहेत, मग ते रहाट पाळणे असतील किंवा वेगवेगळे घसरगुंडे असतील, त्या ठिकाणी आबालवृद्ध मनसोक्त आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. खरं तर आपल्या परिसरामध्ये होणारे जे असे काही उत्सव आहेत त्या ठिकाणी आवर्जून उपस्थिती तर लावलीच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी जे काही गोरगरीब लोक जे काही विकायला बसलेले असतात किंवा त्या ठिकाणी ज्या कारणासाठी बसलेले असतात त्यांनाही मोठ्या प्रमाणावर मदत करणं ही आपली अधिकार म्हणण्यापेक्षा आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारचे उत्सव हे पुढे चालू राहिले पाहिजेत आणि येणाऱ्या पिढीलाही हा जो आपला एक परंपरेचा अखंड वसा आहे तो त्यांच्याकडेही हस्तांतरित झाला पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून हे जे सुरू आहे याचंही ज्ञान त्यांना मिळणं आवश्यक आहे. आणि म्हणून अशाच प्रकारचा हा उत्तरेश्वर पिंपरीचा उत्सव खरोखरच मनाला आनंद देऊन गेल्याशिवाय राहत नाही. आता काही जण म्हणतात अशा जत्रेमध्ये कसं फिरावं, काय खरेदी करावी, परंतु तिथं दर्जेचा किंवा स्टेटसचा विषय येत नाही तर समाधानाचा आणि आनंदाचा विषय येतो. आणि म्हणून अगदी क्लास 1 ऑफिसरपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात. मंदिराच्या परिसरामध्ये भक्तिभावाचा नाद घुमत असतो आणि फराळासाठी, जेवणासाठी त्या ठिकाणी अगदी मोफत व्यवस्था केलेली असते. पार्किंगचीही तेवढीच उत्कृष्ट व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने केलेली असते. मंदिरामध्येही गाभाऱ्यामध्ये अभिषेक करण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात येते आणि यावर्षी विशाल मोकाशे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिषेकाची नियोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अगदी पहाटेपासूनच अभिषेकाला सुरुवात होते आणि मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी अध्यात्माचा ती अखंड अशा प्रकारचा दीप हा प्रज्वलित झालेला असतो. मोठ्या प्रमाणावर मंदिरही सुंदर आकर्षक अशा प्रकारचं सजवलेलं असतं आणि म्हणून भक्ती ही अध्यात्माची कशा प्रकारे एक गोड आणि रसाळ क्रिया आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणूनच आम्ही आपल्यासाठी उत्तरेश्वर पिंपरीच्या अगदी जत्रेमधील विहंगम दृश्य आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नक्कीच दरवर्षी परिसरातील सर्व स्तरातील लोकांनी या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही. नमस्कार.